जी मागणी गेली 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्षाला जर पूर्ण होऊ शकत नाही, मराठ्यांना ओबीसीमध्ये घ्या. या मागणीचा उगम काय? या मागणीचं कारण काय? आणि या मागणीचं भवितव्य काय? अशा 3 टप्प्यावरती आपण चर्चा करूया. तर या मागणीचा इतिहास काय ते जरा थोडक्यात सांगितलं तर आपल्याला जरा आणखीन काही याच्यावरती प्रकाश टाकता येईल. 1967 13 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातली ज्यांच्या नोंदी कुणबी आहेत त्यांना जात प्रमाणपत्र तेव्हापासून मिळतं आणि आरक्षण सुद्धा तेव्हापासून मिळत आहे. 1981 मध्ये अण्णासाहेब पाटलांनी सर्व समाजामध्ये त्यावेळेस ओबीसीतल्या सगळ्या जाती ह्या अखिल भारतीय मराठा महासंघाबरोबर होत्या. ह्याचा इतिहास माहीत नाही लोकांना. आणि मग जाती आरक्षणापेक्षा तुम्ही आता आर्थिक निकषावर आरक्षण द्या अशी मागणी अण्णासाहेब पाटलांनी केली होती. आणि त्यानुसार 10 वर्ष संघर्षही केला. पण 91 साली ज्यावेळेस मंडल अहवाल लागू करण्याच्या वेळेस तत्कालीन जे पंतप्रधान होते नरसिंहराव या सरकारने 10% आरक्षणाचा ईडब्ल्यूचा OM काढला होता, ऑफिस मेमोरंडम. आणि ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं. त्यामुळं नंतरच्या काळामध्ये ओबीसीत जाण्याशिवाय कोणताही पर्याय मराठा समाजापुढे नव्हता. आणि तसा सल्ला मग तत्कालीन सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती होते जस्टिस PB सावंत आणि अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर KG देशमुख यांनीच स्वतः तो प्रस्ताव तयार केला होता. आणि ती मागणी मग त्यावेळची मुठाटकर कमिटी आटके ती पहिली होती तेव्हा आयोग नव्हता त्यांच्याकडे दिला. मुठाटकरांच्या नंतर खत्री कमिशन आलं. या खत्री कमिशन पुढं मग सगळ्या संघटनांनी निवेदन दिलं की आम्हाला ओबीसीत घाला. आणि त्यांनी क्षेत्रपाहणी अहवाल तयार करून सरसकट मराठ्यांना देण्याच्या ऐवजी ज्यांची नोंद कुणबी मराठा आणि मराठा कुणबी आहे अशांना आरक्षणाची शिफारस केली. त्याच्यावर 1 जून 2004ला अहवाल आला आणि GR निघाला. तो GR काढताना छावाचे त्यावेळेचे देवीदास वडजे, किशोर चव्हाण, चंद्रकांत भराट, मी असे 10-20 लोक आम्ही त्याचा पाठपुरावा करून तो काढला. फार काय आम्हाला त्रास झाला नाही. पण ज्यांची नोंद आता फक्त मराठा राहिली ते आरक्षणाच्या बाहेर राहिली. आता मराठा कुणबी मराठा या नोंदी प्रामुख्याने बहुसंख्येने कुठे आहेत, कोणत्या भागात आहेत? मराठा कुणबी हा सगळ्या नोंदी कुणबी नोंद कुठे कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये पहिली गोष्ट सांगतो की कुणबीमध्ये जवळपास 48 पोट विभाग आहेत. या 48 मध्ये मराठा कुणबी मराठा आणि त्याच्याशी रिलेटेड 1-2 ज्या जाती त्याच फक्त मराठा समाजाशी कुटुंबामध्ये नातीगोती होतात त्याची. उर्वरित ह्याच्यामध्ये काय की हा कुणबी जो बेल्ट आहे हा सगळीकडे महाराष्ट्रामध्ये आहे. पण ह्याच्यामधला जो फरक आहे हा बहुतांश लोकांना माहिती नाही. पहिली गोष्ट विदर्भातला जो झाडीपट्टा आहे वर्धा नदीच्या पलीकडचा त्याच्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, नागपूरचा पलीकडचा बेल्ट आणि भंडारा वगैरे ह्या पट्ट्यामध्ये जे कुणबी आहेत ते मराठा नाहीत पण ते कुणबी आहेत. त्यानंतर तुम्ही अमरावती, अकोला, वाशिम, थोडासा यवतमाळचा पट्टा आणि वर्ध्याचा काही पट्टा आणि बुलढाणा ह्या जिल्ह्यामधला जो कुणबी आहे तो बऱ्यापैकी मराठा कुणबीशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर तुम्ही अलीकडे मराठवाड्यात आलात तर मराठवाड्यात ह्या नोंदी फारशा काही सापडत नव्हत्या कारण निजाम स्टेट होता. पण आता त्या गॅझेटियरच्या माध्यमातून किंवा त्याच्या अगोदरमधनं मराठा पण नोंदी आहेत त्याच्यात आणि कुणबी पण नोंदी आहेत. पण त्या कुणबी नोंदीचाच आता विषय आहे. पश्चिम महाराष्ट्र हा मुंबई प्रांतामध्ये होता. त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातले 2 तालुके जर सोडले तर उर्वरित सोलापूर जिल्ह्यामध्ये फारशा नोंदी सापडत नाहीत. पण पुणे जिल्ह्यामध्ये आल्यानंतर ह्या नोंदींचं प्रमाण तुम्हाला कोल्हापूरपर्यंत जास्त दिसतं. त्यातल्या त्यात सपाट प्रदेशामध्ये नोंदी कमी आहेत आणि डोंगराळ प्रदेशात जास्त आहेत. पुणे जिल्ह्यातलं बारामती, दौंड, इंदापूर इथलं प्रमाण कमी आहे. पण तुमच्या नारायणगावपासून तर पार पनवेल बॉर्डरपर्यंत आणि पनवेल बॉर्डरचा जो सह्याद्री बेल्ट आहे मावळ तालुक्यापासून तो डायरेक्ट कोल्हापूरपर्यंत डोंगराच्या वरती कोकणाच्या हा सगळा तुम्हाला कुणबी सापडेल. कोकणातल्या कुणब्यांनी आपण जे विदर्भातले कुणबी म्हणतो यांच्यामध्ये पण फरक आहे का? नक्की. हे तिल्लोरी कुणबी आहेत रत्नागिरी जिल्ह्यातली आणि त्यांचा समावेश पूर्वी होता पण तो प्रॉपर प्रोसेसनी न झाल्यामुळं काही अर्ज झाले होते. पण आता राज्य मागासवर्ग आयोगाने त्या तिल्लोरी कुणबीचा सुद्धा ओबीसीत समावेश केलेला आहे. ते तिल्लोरी कुणबी आणि कोकणातला सिंधुदुर्ग पासून तो पालघरपर्यंतचा जो मराठा आहे हा सरळ डिफरन्स आहे. तिथल्या मराठाच्या नोंदी ह्या मराठाच आहेत आणि मराठ्यांच्या नोंदी ह्या 1894 नव्हे तर शिवाजी महाराजांच्या काळात
जी पुणे शहराच्या कसब्याची खानेसुमारी झाली, हम्म. त्या खानेसुमारीमध्ये कुणब्यांचा पण उल्लेख आहे आणि मराठा पण आहे. अच्छा. परंतु जसे जसे महाराष्ट्रातले वेगवेगळे सेक्टर आहेत, नाशिक डिव्हिजन आहे, हम्म. नाशिकमध्ये नाशिक जिल्हा हा 1 नंबर आहे कुणबी प्रमाणपत्रात. बरं. 2 नंबरला अहमदनगर, अहिल्यानगर, तिसरा आहे जळगाव. अच्छा. इथला बहुतांश मराठा समाजाकडे कुणबीची प्रमाणपत्र आहेत. अच्छा. मराठवाड्यात मिळत नव्हतं, हे वास्तव आहे आणि ते आता सुरू झालंय. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.